नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 फेब्रुवारीच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो की ह्या दोघी सुद्धा आलेले असतात मुलं बघायसाठी. आणि तेव्हाच आता इकडून पार्थ आणि जीवा सुद्धा एकदम छान नटून थटून येतात बाहेर. आणि या दोघी एकटक त्यांच्याकडेच बघत असतात. तर काव्य आता नंदिनीला जरासं धक्का मारते आणि तिला सांगते इशाऱ्याने की एकदम तोऱ्यात बसायचं. तर तेव्हा नंदिनी सुद्धा हो हो तिला कळतं लगेच आणि ती सुद्धा एकदम अशी तोऱ्यात वगैरे बसते. जसं नाही का मुलं बघायसाठी येत असतात आणि एकदम मुलं तोऱ्यात बसलेली असतात, तसंच आता या दोघी सुद्धा एकदम तोऱ्यात बसतात. आणि इकडून हे पार्थ आणि जीवा जे असतात ते दोघं मुलीसारखं लाजत लाजत येत असतात. आणि ते दोघं लाजत असलेले बघून इकडं काव्य आणि नंदिनी दोघे सुद्धा हसू लागतात. तर विक्रम सुद्धा हसू लागतो आणि मानिनी सुद्धा हसू लागते. तर विक्रम म्हणतो, अरे लाजू नका रे. तर इतक्यात ही रम्या जी असते ती कोकम सरबत घेऊन येते आणि पार्थ आणि जीवाच्या हातामध्ये देते आणि त्या दोघांना म्हणते, आता सगळं काही तुमच्या दोघांच्या हातामध्ये आहे. हे सगळं काही त्यांना द्या आणि जस्ट किल देम. म्हणजे म्हणजे त्यांना इम्प्रेस करा, जा जा लवकर. आणि आता हे दोघं सुद्धा एक एक करून सगळ्यांना सरबत देऊ लागतात. पहिल्यांदा धनंजयला देतात, मग शारदाला देतात आणि तेव्हा नंदिनीकडे द्यायसाठी जातात. नंदिनी सरबत घेते आणि जीवाला डोळाच मारते. तर जीवा छान लाजू लागतो आणि तो तिथंच थांबलेला असतो. तर विक्रम चला चला पुढे वा असं सांगतो. तर ज्यावेळेस आता पार्थ काव्याला सरबत देत असतो तर तो स्वतःच्या हाताने उचलून तिला सरबत देतो आणि काव्य तर चक्क त्याचा हातच पकडू लागते. तर पार्थ मुद्दामून जास्तच लाजू लागतो. तर जीवा म्हणतो, आगाव आहेत बायका. तर पार्थ म्हणतो, बहिणी बहिणी आहेत ना, असं म्हणून हे दोघं सुद्धा पुढे सरकतात. तर तेव्हा नंदिनी आणि काव्या परत मोठ्याने हसू लागतात. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा सगळ्यांना सरबत देतात आणि त्यानंतर स्वतः सुद्धा सरबत घेऊन बसतात. आणि हे सर्वजण आता सरबत पिणारच असतात मित्रांनो. तर इतक्यात आशा आतमधून धावतच बाहेर येते आणि एकदमच म्हणते, वहिनी ताई तुम्ही सरबत नका पिऊ. तर असं तिने म्हटल्यानंतर सर्वजण सरबत पिता पिता थांबतात. म्हणजे कोणी सरबत अजून पिलेलं नसतं आणि सगळ्यांना धक्काच बसतो. तर आता आशा घाबरत घाबरत म्हणते, त्या सरबतात ना रम्याताईंनी विष टाकलेलं आहे. आणि असं तिने सांगितल्यानंतर तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वजण धक्क्यानेच उठून उभं राहतात. म्हणजे जे काही आता आनंदी वातावरण असतं ते एकदम सगळं गडूळ होऊन जातं. तर मानिनी म्हणते, अगं आशा हे तू काय बोलतेस. तर आशा अजून घाबरलेलीच असते आणि म्हणते, नाही वहिनी मी काय आहे ना ते खरंच बोलते. आणि ती आता सांगू लागते जे काही घडलेलं असतं ते. ती म्हणते, मी किचनमध्ये गेले ना, म्हणजे तेव्हा तिने बघितलेलं असतं की रम्या किचनमध्ये आपल्या खिशामधून काहीतरी एक बाटली छोटीशी काढते आणि त्या बाटलीमधून तिने काहीतरी त्या सरबतात मिक्स केलेलं असतं. आणि नेमकं तेव्हा हे सर्व काही आशाने बघितलेलं असतं आणि ती घाबरलेली असते तेव्हाच. आणि तिने जे काही आता बघितलेलं असतं ते सगळं काही आता या सर्वांसमोर ती सांगते. तर वसू नेहमीप्रमाणे लगेच आशावरती ओरडायला पुढे येतेच. म्हणते, आशा तुला लाज नाही का वाटत हे सगळे काही असे घाणेरडे आरोप करताना. नाही मला माहिती आहे आम्ही तुला आवडत नाही, आमची कामं तुला करायची नसतात, म्हणून हे असले घाणेरडे आरोप करशील का तू रम्यावर. आणि विक्रमला म्हणते, अरे विक्रम सगळा काही जो कडूपणा आहे ना तो आम्ही बाजूला ठेवलेला आहे आणि या समारंभामध्ये सामील होतोय ना आम्ही, मग तरीसुद्धा आमच्यावरती इतके घाणेरडे आरोप केले जाणार आहेत का. तर विक्रम वसूला शांत करतो. तिला म्हणतो, जरा शांत राहा वसूताई तू. आणि रम्याला विचारतो, काय ग रम्या काय काय प्रकार आहे हा सगळा आणि पटकन बोल आणि खरं बोल. तर रम्या आता नाटक करतच असते. ती म्हणते, नाही नाही मामा मी खरंच अरे काही केलेलं नाही आहे, अरे माझ्या मनात सुद्धा नाही असं काही करणं. तर आशा लगेचच म्हणते, अहो रम्याताई काय खोटं बोलताय तुम्ही, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, तुम्ही सरबताच्या ग्लासमध्ये ना विष टाकलं. आणि असं ती आरोप करत असताना वसूला सुद्धा धक्का बसतो आणि या रम्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि रम्या आता सांगत असते, अरे मामा मी खरंच सांगते मी काही सुद्धा नाहीये केलेलं. तर मानिनी तिला विचारते, रम्या अगं मग ती काय खोटं बोलते का. तर आशा म्हणते, नाही वहिनी मी खोटं नाही बोलत आहे, मी स्वतः बघितलेलं आहे, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही ना त्यांची झडती घ्या, त्यांच्या खिशामध्ये ना एक छोटी बॉटल आहे. तर विक्रम आता तिला म्हणत असतो, काय ग रम्या हे खरं आहे का. आणि त्यावेळेस आता नंदिनी पुढे येते मित्रांनो. आणि तेव्हा रम्या मात्र असा केविलवाना चेहरा करून उभी असते की जसं तिने काही केलंच नाही. आणि नंदिनी पुढे येऊन लगेचच तिचे खिसे तपासू लागते आणि चक्क मित्रांनो तिच्या एका खिशामध्ये तर नंदिनीला ती छोटी बॉटल सापडते सुद्धा. आणि ती बॉटल बघितल्यानंतर या सगळ्यांना धक्का बसतो. सर्वजण डोळेच मोठे करतात आणि वसू तर तोंडावरती हातच घेते, कारण तिला सुद्धा हे माहिती नसतं आणि तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर नंदिनी आता ती बॉटल
रम्यासमोर धरते आणि तिला विचारते, रम्या हे काय आहे, कसली बाटली आहे ही? तर विक्रम सुद्धा आता चिडतो आणि म्हणतो, अरे रम्या काय विचारते ती? तर रम्या आता त्या बाटलीला आपल्या हातात घेते आणि त्याचं टोपण काढून नंदिनीला म्हणते, स्मेल घे ह्याचा. तर तेव्हा जीवा तिच्यावरती चिडत असतो. तर नंदिनी आता त्या बाटलीचा वास घेते आणि आता रम्या म्हणते, अगं साधं केवडा वॉटर आहे ते. आणि मित्रांनो, मुद्दामून आशाला अडकवायसाठी रम्याने सर्व काही नाटक केलेलं असतं आणि आशा बरोबर त्यात अडकते सुद्धा. तर रम्या आता पुढं म्हणते, पदार्थांना ना छान अरोमा यावा म्हणजे म्हणून ना उंची मिठाया, शिरखुर्मा वगैरे यामध्ये हे सगळं काही घालतात. आणि आपल्याकडे ना आज खास प्रोग्राम आहे. खास माणसांच्यासाठी सरबत बनवत होते मी. म्हणून म्हटलं जरा आणखीन चांगलं बनवावं. असं सगळं काही आता ती नाटक करत करत केविलवाना चेहरा घेऊन बोलत असते. आणि पुढं सांगते, मी ना आधी टेस्ट करून ते बघितलेलं होतं. म्हटलं हे घातलं की आणखीन मजा येईल म्हणून घातलं होतं मी. तर काव्या आता ते सगळं काही सावरू लागते. म्हणते ठीक आहे ठीक आहे, आशाताईंचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि आशाला म्हणते, केवढा वॉटर आहे आशाताई त्या बाटलीमध्ये? तर पार्थला तर शंका काही केली नसते. ती म्हणतो, नाही रम्या, कशावरून त्या बॉटलमध्ये केवढा वॉटरच आहे? तर पार्थनं तिच्यावरती शंका घेतल्यानंतर ती धक्क्यानेच म्हणते, पार्थ? तर पार्थ म्हणतो, रम्या अगं तू म्हणतेस याच्यामध्ये केवढा वॉटर आहे. आशाताई म्हणतात विष आहे. आणि घरामधली वडीलधारी माणसं म्हणतात, विषाची परीक्षा घेणार कोण? आणि आता रम्यानेच तरी नाटक रचलेलं असतं मुद्दामून का होईना. मग ती लगेच म्हणते, मग मी घेते ना विषाची परीक्षा. माझीच विषाची परीक्षा घ्या तुम्ही. आणि मीच बनवलेला आहे ना ते सरबत. आणि त्यामध्ये मीच विष घातले असं जर तुला वाटत असेल ना, तर मग ना ते सरबतसुद्धा मीच पिते. आणि मगच ना सगळ्यांचा विश्वास बसेल, मग हा विषय संपेल. तर मग ठीक आहे असं म्हणून ती पार्थच्या हातामधलाच ग्लास घेते आणि ती चक्क ते ग्लासमधलं सरबत पिऊ लागते. तर वसू तिला थांबवत असते, अगं रम्या नको ऐक. पण रम्या ते सगळं सरबत सगळ्यांच्या समोर पिऊन दाखवते. आणि पार्थच्या हातामधलाच ग्लास तिने घेतल्यानंतर आता सगळ्यांचा विश्वास तिच्यावरती बसू लागतो की याच्यामध्ये तिने खरंच विष घातलेलं नसतं. पण हिने तर सगळं काही ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन होण्यासाठी सगळं नाटक केलेलं असतं, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि रम्या तर म्हणते, बघितलं का मला काहीही झालेलं नाही आहे आणि होणारही नाही आहे. तर नेहमीप्रमाणे आता वसू लगेच तो विषय ताणू लागते, कारण त्यांच्या बाजूने फासे पडलेले असतात ना. तर ती म्हणते, मला ना वाईट या गोष्टीचं वाटते की या घरामध्ये ना मेडला जी किंमत आहे ती माझ्या मुलीला सुद्धा नाही आहे. तर विक्रम तिला थोडंसं शांत करू लागतो. म्हणतो, अगं वसुताई वसुताई असं का करतेस? अगं शंकेचं निरसन झालं ना आता. आता बास ना, आता सोडून द्या हा विषय, बास बास चला. तर वसू म्हणते, म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? तुम्ही कोणी आशाला काही बोलणारच नाही आहेत का? तर मानिनी वसूला सांगू लागते, अहो वसुताई, आशाने जर का रम्याला काहीतरी टाकताना बघितलं असेल तर तिला शंका येणं स्वाभाविक नाही आहे का? तर वसू म्हणते, अच्छा अच्छा असं आहे का? मग मला सांगा, जर का हे काव्यानं केलं असतं तर आशाने घेतला असता का तिच्यावरती संशय? तर आता वसूच्या समाधानासाठी नंदिनी आशाला थोडंसं बोलते. म्हणते, काय आशा, तू उगीचच आरडाओरडा केलास. बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. तू जा बरं आत, आपण उद्या सगळं काही बोलूया या विषयावरती. आणि असं तिने सांगितल्यानंतर आशा आता तिथून निघून जाते. आणि त्यानंतर नंदिनी आता ते सरबत पिते आणि इकडे धनंजय सुद्धा ते सरबत पितो. आणि आता नंदिनी रम्याला म्हणते, रम्या सरबत खरंच छान आहे गं. तर आता ही रम्या लगेच अजून नाटक करू लागते, डोळे वगैरे पुसते, म्हणते थँक्यू थँक्यू. तर धनंजय सुद्धा रम्याला सांगतो, नाही खरंच सरबत चांगलं आहे, सगळ्या गोष्टी अगदी प्रमाणात आहेत. तर विक्रम सुद्धा सरबत पिऊन सांगतो तिला, नाही नाही खरंच छान झालंय. आणि जीवाला सांगतो, अरे बघ बघ पिऊन बघ बरं. तर जीवासुद्धा सरबत पितो आणि रम्याला सांगतो, अगं खरंच छान झाले. तर ही रडायचं नाटक करतच असते अजून. तर मानिनी रम्याला आता शांत करू लागते. म्हणते, रम्या अगं तू शांत हो, जा जा बरं, चेहरा धुवून ये अगोदर. तर रम्या तिथून निघून जाते आता. आणि तिच्या मागे वसूसुद्धा जाते. म्हणजे या दोघींना मिळून जो काही कार्यक्रम स्पॉईल करायचा असतो तो तर त्यांनी केलेला असतो ऑलरेडी मित्रांनो. म्हणजे जो काही रंग चढलेला असतो या कार्यक्रमाला त्याचा बेरंग तर या दोघींनी केलेलाच असतो. पण त्यानंतर हळूहळू परत रंगत येते कार्यक्रमाला आणि हे सर्वजण आता छान हसत असतात. आणि इकडे जीवा आणि पार्थ परत लाजू लागतात. तर विक्रम म्हणतो, अरे लाजू नकोस लाजू नकोस. तर आशा आता खाण्याचं वगैरे सगळं काही घेऊन येते. तर तेव्हा मानिनी म्हणते, बरं बरं, खाण्याच्या आधी पार्थ आणि जीवा जे काही लाजत आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तर शारदा लगेच विचारते सुद्धा. म्हणते, बरं आमच्या मुली लग्न होऊन या घरामध्ये इथं येणार आहेत, तर तुमच्या मुलांना काय काय येतं बरं? म्हणजे मुलाला जेवण बनवता येतं का?
तर आता इकडे कोणी यापैकी कोणी बोलायच्या अगोदर नंदिनीच बोलते, "येतं ना, बायकोचं मन आणि पोट दोन्ही सुद्धा भरेल इतकं सुंदर येतं." आणि तिनं उत्तर दिल्यानंतर जीवा तर तिच्याकडे बघून हसत सुद्धा असतो आणि लाजत सुद्धा असतोच. तर विक्रम आता सगळ्यांना थांबवतो. हसत असतात ना सर्वजणांनी, थांबवतो. म्हणतो, "बरं, बरं मला विचारू देत, मुलींना काही व्यसन वगैरे?" आणि हा मुलांचा प्रश्न असतो ना, त्यात तो मुलींनाच विचारल्यानंतर सगळ्यांना जरासं आश्चर्यच वाटतं. तर आता याचं उत्तर पार्थ देतो. म्हणतो, "नवऱ्यावरती फिस्करण्याचं व्यसन आहे, बाकी तशा निर्व्यसनी आहेत." आणि तेव्हा त्यानं असं म्हटल्यानंतर काव्य तर त्याच्याकडे बघून चिडत असते आणि आता सर्वजण परत हसू लागतात. तर पार्थ हळूच मानिनी जवळ जाऊन कानात म्हणतो, "चिडली चिडली?" तर धनंजय म्हणतो, "बरं बरं आता बास करा, किती गप्पा झाल्या, मला तर भूक लागली आहे जाम. आणि असंच गप्पा मारत राहणार आहोत का आपण? कांदेपोहे वगैरे काही येणार आहेत का नाही? का इथं समोर कचोरी आहे त्याच्यावरती ताव मारू?" तर विक्रम म्हणतो, "हां हां मग अरे हो ना सुरू." तर शारदा म्हणजे म्हणजे ती असं म्हणते, "म्हणजे आमच्या लेकींना फक्त कचोरीच देणार आहेत का देशमुख?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "कांदेपोहे नाही, पाणीपुरीचा बेत आहे मस्त." तर जीवासुद्धा म्हणतो, "हो, कारण आमच्या होणाऱ्या बायकांना पाणीपुरी खूप आवडते." आणि पाणीपुरी म्हटल्यानंतर या दोघींचा चेहरा तर जाम खुललेला असतो आणि यांचं सगळं काही हे हसी मजाक चाललं असतं. तर इतक्यातच एकदम एक सेकंदात हे दोघं सुद्धा गायब होतात आपल्या जागेवरून आणि या दोघींच्या जवळ जाऊन बसतात आणि त्यांना मिठीच मारणार असतात. तर विक्रम ओरडतो, "अरे हे काय 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 चालले काय हे?" तर तेव्हा या दोघी सुद्धा हसूच लागतात. तर धनंजय म्हणतो, "अरे काय हे किती केवढ्या मोठ्याने ओरडलास तू विक्रम?" तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अरे ओरडलो म्हणजे काय, अरे निषिद्ध एरियात घुसलेत लगेच, प्रोहिबिटेड एरिया आहे तो." तर इकडे आता हा जीवा जो असतो तो हळूच नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवत असतो आणि पार्थ सुद्धा हळूच काव्याच्या खांद्यावरती हात ठेवत असतो आणि या दोघी सुद्धा त्या दोघांना थांबवतात. तर आता इकडे खोलीत आल्यानंतर वसू रम्याला म्हणत असते, "अगं बघितलंस का तू रम्या, ही लोक अजूनही हसतायत आणि मला कळतच नाही आहेत की का हसतायत तेवढं." तर रम्या म्हणते, "मी लहान असताना मी हसायचे तेव्हा तू काय म्हणायचीस आठवते ना तुला, की माणसं जी खूप हसतात ती नंतर रडतात सुद्धा." तर वसू म्हणते, "आठवते ना मला सगळं चांगलंच आठवते. पण मला एक गोष्ट सांग रम्या, तू सरबतात खरंच काही मिसळलं नव्हतंस? म्हणजे आशाने ते बघावं, तुझ्यावरती संशय घ्यावा म्हणून ती बाटली घेऊन तिथं उभी होतीस का तू?" "अगं रम्या तू का वागतेस असं?" तर रम्या म्हणते, "अगं आई मला माहिती होतं की अग्निपरीक्षा मला द्यावी लागणार आहे. म्हणूनच मी खरोखर केवढा वॉटर मिक्स केलेलं होतं. पण पुढच्या वेळी ना आशा जे म्हणाली ना तेच मी मिक्स करणार आहे." तर वसू म्हणत असते, "मस्त मस्त मज्जाच येईल." तर रम्या तिला म्हणते, "ते टेस्ट करायला ना मी तुलाच बोलवीन." असं बोलून ती वेड्यासारखं तिथून उठून निघून जाते. तर वसू म्हणत असते, "अगं का का रम्या, अगं तू का माझ्या जीवावरती उठलीयस आणि काय करू या मुलीचं?" तर तोपर्यंत आता हे सगळीकडे छान असं पाणीपुरीवरती ताव मारत असतात. पाणीपुरीचा बेत इथं त्यांनी आखलेला असतो ना तो आता चालू झालेला असतो. तर इतक्यात वसू आणि रम्यासुद्धा तिथे येतात आणि विक्रम आता नेहमीप्रमाणे लगेचच मानिनीला पाणीपुरी भरवतो आणि इकडे नंदिनीसुद्धा जीवाला पाणीपुरी भरवते, पार्थसुद्धा काव्याला पाणीपुरी भरवतो आणि हे दोघं एकमेकांना पुरी भरवत असतात. छान मस्त एन्जॉय करत असतात आणि यांचा मित्रांनो हा बघण्याचा कार्यक्रम तर एकदम झक्कास झालेला आहे इथं. एकदम आगळा-वेगळा मस्त कार्यक्रम त्यांनी केला इथं. तर इतक्यातच आता ही रम्या जी असते ती पार्थला पाणीपुरी भरत असते आणि तेव्हाच काव्याला जोराचा ठसका चालू होतो. तर पार्थ तिला म्हणत असतो, "सावकाश सावकाश वरती बघा वरती बघा." तर काव्या वरती बघत असते. तर पार्थ आता लगेचच पाणी घेतो आणि काव्याच्या डोक्यावरती थापटतो आणि काव्या एका झटक्यातच शांत होते. तर विक्रम लगेचच म्हणतो, "बघितलंस का रे धन्या, पोरींच्याकडे लक्ष आहे आमच्या पोरांचं." तर मानिनी सुद्धा म्हणते, "काळजी नसावी." तर त्यानंतर आता यांचं पाणीपुरीचं सगळं काही संपतं आणि हे सर्वजण हसत खेळत मस्त बसलेले असतात. तर विक्रम म्हणतो, "आता चला चला आता मुलं मुलींना पसंत आहेत, आता पुढचा बेत काय?" तर काव्या एकदमच म्हणते, "पत्रिका." तर पार्थ म्हणतो, "पत्रिका? आपण 8-10 लोकांच्या मध्ये लग्न करणार आहोत, मग पत्रिका कशासाठी?" तर काव्य म्हणते, "अहो असं काय करता, लग्न 8-10 लोकांच्या मध्ये असो, मंदिरात असो, हॉलमध्ये असो किंवा कुठेही असो, आम्हाला पत्रिका पाहिजे म्हणजे पाहिजे, मला पण आणि नंदिनी ताईला पण." आणि म्हणते, "मग काय अहो मला वाचायचं होते सगळं काही, ऐकायचं आहे, फील करायचं आहे. आमचे इथे श्रीकृपे करून मोहित्यांची थोरली कन्या ची सौका नंदिनी हिचा शुभविवाह श्री विक्रम देशमुख आणि सौ मानिनी देशमुख यांचे धाकटे चिरंजीव
ची जन्मेजय विक्रम देशमुख यांच्याशी करणे योजिले आहे. आणि तेव्हा आता नंदिनी पुढं बोलू लागते, म्हणते तसेच ची सौका काव्या, धनंजय मोहिते आणि शारदा मोहिते यांची कनिष्ठ कन्या हिचा शुभविवाह श्री विक्रम देशमुख आणि सौ मानिनी देशमुख यांचे थोरले सुपुत्र चिरंजीव पार्थ यांच्यासोबत करण्याचे योजिले आहे. तर काव्यापुढं म्हणते कार्यसिद्धीस नेण्यास श्री आणि कुलदेवता समर्थ आहेत. तर नंदिनी म्हणते तेव्हा सर्वांनी अगत्याचं येणे करावे. आणि मित्रांनो इथे पार्थने तर सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षकांना त्याने सांगितलेलं आहे, साऱ्यांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन वधूवरांना आशीर्वाद द्यावा ही विनंती. तर जेव्हा म्हणतो शुभेच्छुक देशमुख कुटुंब आणि मोहिते कुटुंब असं तो म्हणतो आणि त्यानंतर सर्वजण एकाच स्वरात म्हणतात यायचं हां. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. शारदा म्हणत असते मुहूर्त काढायला लागेल ना, मानिनी ताई तुमच्या गुरुजींना बोलवायचं का असं ती म्हणतच असते. इतक्यातच गुरुजी तिथं आपसुकच येतात आणि म्हणतात गुरुजी उपस्थित आहेत. तर मानिनी आता गुरुजींना विचारते, गुरुजी खरंच सांगा या लग्नात तरी काही विघ्न? तर गुरुजी म्हणतात येणार नाहीत. जे सुरळीत पार पडायचं आहे ते पडेलच, पण माणसानं निश्चिंत राहू नये, कारण काही दुखणी अजूनही पूर्ण बरी झालेली नाहीयेत. तर मानिनी विचारते मग जुनी दुखणी म्हणजे काय? तर तेव्हा गुरुजी एकदमच म्हणतात वसुताई आणि रम्या. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर या दोघीसुद्धा दचकूनच उठून उभ्या राहतात, म्हणजे त्यांचा रोग त्या दोघींच्याकडेच असतो मित्रांनो. तर मित्रांनो आज यांनी असा सगळा काही जो धमाल बघण्याचा कार्यक्रम रंजक दाखवलेला आहे तो मस्तच होता. तर उद्याचा भाग बघायला सुद्धा खूप मजा येणार आहे. तर चला भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.